फोन पण उचलत नाहीये. ते गेलाय हा. ते काय नाही, मी जाऊन बघते. आई आई अगं मी जाऊन बघतो, तू थांब. नाम लियावर पैलवान हाजीर. विरू, कुठे गेला होतास? आई अगं महत्वाचं काम होतंय. आई तुम्हीच सांगा काय म्हणायचं या प्रकरणाला. मला अंधारात ठेवून काय चाललंय तुझं? व्हॉट हॅपन भाऊजी? नो म्हणजे टेलिंग करून टाका. अहो एनी प्रॉब्लेम असेल तर गेट टुगेदर मिळून सोल्युशन काढू की काय. विरू, काय झालंय? खरं खरं सांग. माझी शपथ आहे तुला. कुठे गेला होतास? काही लोकांनी माझ्या विरुद्ध सयांची मोहीम चालू केली. प्राजक्ताच्या वडिलांनी त्यांचा विरोध केला तर त्यांना मारहाण केली त्यांनी. म्हणून तुम्ही त्यांना उलट जाऊन हाणामारी केली की काय? हट भाऊजी, खूप लागलंय का त्यांना? मार तर लय लागलाय पण बरे आहेत तसे. या छान. म्हणजे आता हिच्या फादरमुळे बी विरू भाऊजी जाऊन हाणामाऱ्या करायला लागले. आई व्हॉट यस्टरडे टेलिंग. हे समज असंच चालू राहणार आहे या घरात. माझ्या बाजूने बोलल्याबद्दल जर कुणी माझ्या सासऱ्यांवर हात उचलत असेल तर मी काय फक्त बघत बसायचं? खरंच त्या लोकांनी हात उचलला असेल का? नाही, हा बनाव बी असू शकतो ना की तू काऊन हाणामाऱ्या कराव्यास आणि तुझ्यावरती आणखी एक केस ठोकता यावी. एक्झॅक्टली. कुणी बी काही बी सांगेल आणि तू लगेच धावून जाशील त्यांच्या मदतीला. माझे सासरे आहेत ते, पप्पा आहेत हिचे. आपल्या घराण्यावर आजवर इतकी संकट आली, प्रत्येक संकटाला निधड्यात छातीने नडली ती. मग तो आईच्या फॅक्टरीत आलेला प्रॉब्लेम असो नाहीतर भैया तुला झालेली अटक असो, प्रत्येकाच्या मदतीला धावून आली ती. आणि आता माझ्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात बी लढायला तीच उभी आहे. माझी बाजू खरी आहे यावर माझा सख्खा भाऊ असून बी तू विश्वास ठेवाना झालायस. आणि हिचे पप्पा भर चौकात माझ्या बाजूने नडले, माझी बाजू उचलून धरली. आणि अशा टायमाला हातावर हात ठेवून गप गुमान बसण्या एवढा बुळचट भित्रा आणि बिनकामाचा तू असशील भैया, मी नाही. ए हेकण्या, बास बास धनंजय. विरूचा मुद्दा चुकीचा नाहीये. आपल्या माणसांचा विश्वास टिकून ठेवायचा असेल तर आपणच नेहमी पुढे सरसावलं पाहिजे. पण विरू, प्रत्येक खेपेला हाणामारी दमदाटी हा एकच उपाय नसतो. तुझ्या अशा तापट वागण्यानं तुझंच आणखीन नुकसान होईल. वेळीच आवर स्वतःला. आई, मारुतीरावांसोबत जे काही झालं ते चुकीचंच आहे. पण एकतर भर रस्त्यात प्रत्येकाला उलट उत्तर द्यायची गरजच नव्हती. कधी कधी आपण दुर्लक्ष करायचं असतं, शांत बसायचं असतं. हे समजायला हवं होतं मारुतीरावांना. आणि काहीही झालं तरी विरूनं परत हाणामारीत उतरू नये म्हणून तू त्याला आवरायला पाहिजे होतंस. दोन्ही बाबतीत तू कमी पडलीस. कांचन म्हणते ते बरोबर आहे. जोवर तू या घरात आहेस तोवर या घरात शांतता नाही. 3 दिवसांची मुदत दिली मी तुला. या 3 दिवसात माझ्या विरूला तू निर्दोष सिद्ध करूनच दाखवायचं. आणि ते तू केलंस की आपणहून स्वतःहून या घरातनं बाहेर पडायचं. आता हाच माझा हुकूम आहे. तू बस एक सांगतो,
आपल्या जयराजच्या नेतृत्वाखाली कुस्ती संघटनेनं जे काय काय कामं केलीत ना ती लयच लाजवाब आहेत बघ. हो काका साहेब, आमचं काय, आम्ही निमित्त मात्र हो. आता ही एवढी माताबर मंडळी आम्हाला मार्गदर्शन करतात, ते दाखवतील त्या दिशेला आम्ही चालतोय. यो तुमचा नम्रपणा झाला हो. काय महत्वाचं काम करताय सांगतो. हे काय? पैलवान वीरेंद्र शिराळकरच्या विरोधात कोल्हापूरच्या जनतेचा रोष. या वीरू पैलवानानं स्वतःच्या पट्टीच्या आबरूवर हात टाकला. अहो, कुस्तीचं नाव बदनाम केलं. त्यामुळं वीरू पैलवानाच्या कुस्तीवर कायमची बंदी घालण्यात यावी अशी मागणी कोल्हापूरच्या तमाम जनतेने केलेली आहे. जनतेचा राग कितीही योग्य असला तरी असा निर्णय संघटना परस्पर घेऊ शकत नाही आणि वीरू पैलवानावरील आरोप अजून कोर्टात सिद्ध झालेले नाहीत. साहेब ते काय उद्या परवा होतीलच हो, पण संघटना म्हणून आपल्याला काहीतरी करावं लागेल ना, नाहीतर मग जनतेच्या रागाचा रोख आपल्याकडे वळेल. तसं झालं तर जनतेला बी हेच कारण समजावून शांत करावं लागेल, पण कंचबी शहानिशा न करता कुणाला असं डिबार करणं योग्य नाही. एक इम्पोर्टेड कॉल आहे, मी आलेच. हा तुम्ही बोलून घ्या, मी बघते इकडचं समजा. हॅलो लेखा, आय एम कांचन टॉकिंग हिअर. प्राजक्ताकडे पुढचे 2 दिवस आहे आणि या 2 दिवसात तिने वीरेंद्रला वाचवण्यासाठी काहीही करता कामा नये. लेखा, यू डोंट टच वरी, आय एम हिअर. नो, एक नंबर बारीक टेन्शन आहे माझं तिच्यावर. 1 मिनिट साठी बी तिला लोनली जाऊ देणार नाही मी, बघच तू. प्राजक्ताला 1 सेकंदही पुरेसा आहे. तिला तुम्ही जराही चान्स देऊ नका आणि चुकून जर का तिची सरशी झाली तर सगळा हिशोब मी तुमच्याकडून घेईन, कारण मी तुम्हाला पैसे देते, याद राख. शिराळकर, आईंनी प्राजक्ताला दिलेल्या डेली लिमिटचं ओनली 2 डेज पेंडिंग राहिलेत. जर का ती वीरू भाऊजींना सोडवू शकली नाही तर तिची या इन हाऊस मधून एक्झिट पक्की हो. तिला अडकवून ठेवायचा काहीतरी उपाय ऍडवाइस करा की. मी ऍडवाइस करू? तू तर म्हणत होती मी ह्याव करीन, मी त्याव करीन. आता माझं डोसकं कशाला खातीस? शिराळकर, कारण लेखा टेलिंग प्राजक्ताला 1 सेकंद बी पुरेसा असतोय डाव पलटवायला, म्हणून हेल्पिंग मागायली. भूक लागली, जेवणाचं बघा. व्हॉट? मग आपण करू हेल्पिंग. हा शिराळकर, मी इम्पॉर्टंट. नकळतपणानं झाली तिच्याकडनं चूक, पण तिला आपण संधी दिली तरी पाहिजे ना. फक्त आणि फक्त तुझ्या शब्दाखातर आता मी शांत बसले. जर का घरात परत काही चुकीचं घडलं ना तर मात्र मी अजिबात हायगाई करणार नाही. तुम्हाला असं वाटतंय ना, माझ्या कुस्तीच्या हट्टामुळे वस्तादांच्या नावावर यो डाग लागला, मग तो डाग मला पुसून काढू दे. 3 दिवस दिले तुला. या 3 दिवसात आपला वीरू निर्दोष आहे हे तू सिद्ध करायचं आणि निघून जायचं. हे काय, कुठे निघालीस? ते पप्पांची लय काळजी वाटते हो,
मी जाऊन येते तिकडं. बॅग घेऊन. आणि हे असं मध्यरात्रीला. पैलवान, खरं खरं सांग, कुठे निघालीस? माधुरीचा पत्ता लागलाय. कसा काय? हे बघा, तिचे जास्तीत जास्त व्हिडिओ ह्या लोकेशनचे, बावडा रोडवरचे. ती जागा ठाऊक आहे मला. तिकडं बरेचदा मी ऑर्डर घेऊन गेली. चल की मग दोघं बी जाऊन येऊ. आऊ नग तुम्ही नग. तुम्ही इकडं आईंच्या नजरेमोर राहणं लय गरजेचं आहे, नाहीतर त्या परत काळजी करते. मी भुंगाट जाऊन येते की. पण एवढ्या रातच्याला कुठे जातेस? अगं सध्या आराम कर आणि पहाटे उठून निघ. मी चिन्याला बी फोन करून सांगतो, तो येईल तुझ्या सोबतीला. नग चिन्या भाऊजींना बी नग. चुकून जर माधुरीला सुगावा लागला ना तर मग ती परत पळून जाईल. त्यापेक्षा मी जाते आणि तिला डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन येते आणि तुम्हाला निर्दोष सिद्ध करेन. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. तसं जर झालं ना, देवच पावला म्हणून समजायचं. मला खात्री आहे तू नक्कीच मोहीम फते करून येशील. आराम करा. मी आलोच पाणी घेऊ. काम फत्ते करून आले तरी तुम्हाला माझ्याशिवाय राहावंच लागणार आहे वस्तात. कारण आईंचा तसा हुकूमच आहे आणि तो मी मान्य केलाय. जरी तुमच्यापासून ताटातूट झाली तरी चालेल, पण तुमच्या नावावर लागलेला डाग मी पुसून काढणारच. सावकाश. हा, मी लवकर जाऊन येते. तुम्ही काळजी करू नका. वेर यू गोइंग सकाळच्या मॉर्निंगला? ते मी बंडा काकी, तुम्ही केक खाल्ला का? केक? हाऊ केक? प्राजक्तानं काल खास तुमच्यासाठी आणलंय. माय शेफसाठी? होय, सकाळ सकाळच्याला केक कसलं बाहेर लागेल ते. जा खावा की. सकाळच्या गुड मॉर्निंगला स्वीट डिश म्हणजे आलेच खाऊन. आभाळ भरून आले. पावसाचा अंदाज वाटायलाय. मला वाटते आता पाऊस येऊ देत, नाही तर वादळ येऊ दे. काय व्हायचंय ते होऊ दे, पण त्या माधुरीला मी परत घेऊन येणारच. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. वीरेंद्रराव, अहो ते फ्रीजच्या इनसाइड आतमध्ये केकच नाही. मला हुडकला. असं कसं शक्य? ते हा, मीनू वहिनीला रातचे डोळे लागतात ना, त्यांनी खाल्ला असेल. तुम्ही काय काळजी करू नका. मी दुसरा केक आणून देतो की तुम्हाला आज. स्वीट केक? होय, माय शेफ साठी फक्त. तुमच्या एकटीसाठीच. म्हणजे तो स्वीट केक मी एकटीच खाणार? केक लई दिवस झाले केकच खाल्ला नाही. थांबा. काय पण गत झाली? नाही झाली नाही. गत करून घेतली नाही. म्हणजे बघा ना, ज्या जावयासोबत इकडे राहत आहे, जो सांभाळतोय पोचतोय, त्याच्याकडे दुर्लक्ष. आणि ज्याच्यावर केस झाली आहे, लोक ज्याला हैवान म्हणतायत, ज्याच्या विरुद्ध सह्यांची मोहीम चालवली आहे, त्याच्यासाठी जाऊन मार खातायत. जावई बापू, आधी त्यांच्या विरुद्ध खोटं बोलणं बंद करा. खोट्या माणसा खातात नडणं बंद करा तुम्ही आधी. आणि बघाच त्याच्यासाठी काही दिवसांनी जेलात डब्बा घेऊन जाण्याची वेळ येते की नाही ते. काल रातच्याला इटिंग करून खाल्लेला केक टेस्टिंगला कसा होता ग?
कोणचा केक? मीनू वहिनीनं बी नाही खाल्ला वय. मला काय वाटतंय सखीनं खाल्ला असेल. नाही घेऊ दे तिला शाळेत. चांगला खडसावून जा विचारतो बघा तिला. काय वहिनी? व्हॉट केक? आणि सखीला काय जाब विचारायचंय? पिल्या, अगं प्राजक्तानं माय शेल्फ साठी शेल्फ मध्ये जाऊन स्वीट केक आणला होता. सखीने खाल्ला. व्हॉट? प्राजक्तानं तुझ्यासाठी? मम्मा, प्राजक्ता तुझ्यासाठी कशाला केक आणेल ग? आणि जरा इटिंग कमी कर. खाऊन खाऊन फुटशील एक दिवस. भाऊजी, वेअर इज प्राजक्ता? नाही, गुड मॉर्निंग पासून घरात शोरूम नाही झाली ना, म्हणून विचारायले. ती माहेरला गेली तिच्या. ऑलरेडी गॉन माहेरला? वय ते तिच्या पप्पांना लागलंय ना व. तिला काळजी वाटत होती म्हणून गेली ती. ओके. 3-4 दिवस राहणार असेल नाही का? वय राहील कदाचित. बरोबर. करा नाश्ता करा. मी आलेच. देवा, प्राजक्ताची काळजी घे. बोला मिसेस शिराळकर. मिस लेखा, प्राजक्ता गॉन. गेली एकदाची माहेरला. काय? येस. तिला बहुतेक ना नॉलेज झालं असेल की 3 डेजचा चॅलेंज आपण काही जिंकत नसतो, म्हणून अगोदरच स्वतःहून शेल्फ मध्ये माहेरला. अरे वा, चांगलंय. चला तुम्ही एन्जॉय करा आता. येस. प्राजक्ता माहेरी गेलीये म्हणे. लेकाजी, आम्हास नाही वाटत. ओले चेंगट बाई आहे ती. अशी सहजासहजी माघार नाही घ्यायची. काकासाहेब, जरा चौकशी करा. बोला काकासाहेब. ती प्राजक्ता काय सासर सोडून माहेरला आली काय? छा, ती कसली इकडे येते? बरोबर. लक्ष असू द्या. आणि काय घडतंय ते सांगा. वय वय. काय लेखा, ती नाही गेली तिकडे? बोलू की नाही? ती माहेरी गेली नाही, मग गेली कुठे? काय झालं विरू? कुणाची वाट बघतोयस का? नाही, तसं काही नाही. ते औंदाच्याला पाऊस लय सांगितलाय ना व. आज तर रेड अलर्ट सांगितलंय, पण पाऊसच येई नाही. आणि मग चांगलंच आहे की. जास्त पाऊस पडला तरी सगळं अति होतं. अति तिथं माती असंच म्हणतात ना. जसं पावसाचं तसं प्रेमाचं. प्राजक्ता कुठे? काय झाले दादा? वाट बंद आहे. झाड पडलंय. त्या दिशेला जायची दुसरी काहीतरी वाट असेल ना, वळसा घालून. हाय की, पण तिकडे जाण्यात काही अर्थ नाही. अव तिकडली नदीला तुडुंब भरली आहे आणि वरनं रेड अलर्ट आहे. मी काय म्हणतो, आज काही पुढे जाण्यात अर्थ नाही. माघारी फिरा आणि घरला जावा. आता माघारी फिरणं शक्य नाही. सरका बाजूला.